आज आपण सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण युनिट नंबर 3 कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन स्टार्ट करतो आहे. आतापर्यंत आपण कोण कंप्लीट केलं, इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स कंप्लीट झाले, डीएसवाय आणि डीएसवाय, रेग्युलर एसवाय आणि डीएसवाय ला दुसरी असाइनमेंट कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे, दिवाळीमध्ये कंप्लीट करून घ्यायचे. आता तिसरी जी असाइनमेंट असेल, काय काय ड्रॉ करायचं, मी सगळे टेबल्स मी याच्यावर टाकणार आहे ग्रुपवरती. सो आज आपल्याला याच्यावरती तुम्हाला एक्झामला 8 मार्क्स आहे, म्हणजे फक्त ड्रॉ करायचे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय ड्रॉ करता याला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो युनिट नंबर 3 कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. सो व्हाय इट इज यूज इन ड्रॉइंग. आता तुम्हाला बेसिकली मी सांगितलं इथे शाफ्ट यूज केला आहे, तर शाफ्टचा सिम्बॉल माहिती झाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला ड्रॉइंग मध्ये कळली गेली पाहिजे. ते करण्यासाठी तुम्हाला कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन हा चॅप्टर आला पाहिजे. कन्सेप्ट लक्षात येते का? अरे आवाज येतोय का माझा? येतोय सर, येतोय. ओके. सो आता आपण वन बाय वन स्टार्ट करणार आहे. सगळ्यांनी स्केचबुक घेतलेली असेल. ठीक आहे. मी पहिला टेबल ड्रॉ तुम्हाला दाखवतोय. सगळ्यांनी तो टेबल व्यवस्थित ड्रॉ करायचा. मी आधी समजून सांगतो. त्यांना करून घेतोय. So, what is the conventional representation? So, it is used to represent various material in section and machine elements in engineering drawing. लक्षात येत आहे? सो मग आता मटेरियल आणि मशीन कंपोनंट्स हे दोन प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट केलं जातं. सो सगळ्यात पहिल्यांदा एकच मिनिट, स्क्रीन दिसते की सगळ्यांना? नाही सर, नाही सर. ओके. आता दिसते? दिसतंय. ओके. Conventional representation are used सर आवाज येतोय. मशीन एलिमेंट. आता मी तुम्हाला अगोदर बोललो की प्रत्येक ड्रॉइंग मध्ये मशीन एलिमेंट्स असतो. आता बघा, मटेरियल, a variety of material are used for machine components in engineering application. कळतोय का? आता येतोय का बघा? हॅलो, आवाज येतोय का? येतोय. येतोय का आवाज?
आवाज येतोय? आवाज येतोय का? येतोय येतोय आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर. आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांनी? येतोय येतोय. ओके. आवाज येतोय आता? येतोय सर येतोय. ओके. ओके, सो मशीन कॉम्पोनंट्स. आता मी मटेरियल बद्दल सांगितलं. सो इट इज यूज फॉर डिफरंट सेक्शन हॅव्हिंग व्हेरियस मटेरियल. आता याचं एक टेबल दिलेला आहे, तो सगळ्यांना ड्रॉ करायचा आहे आपल्याला. मी तो समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर मशीन कॉम्पोनंट्स. मशीन कॉम्पोनंट, वेन अ ड्रॉइंग ऑफ कॉम्पोनंट इज ट्रू पोझिशन. मी तुम्हाला आधी सांगितलं, कुठल्याही पार्टचं जर तुमचं ड्रॉइंग त्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला त्याचे कन्व्हेन्शन यूज असतं. मग ते कन्व्हेन्शन कसे ओळखायचे? मी परत एकदा क्लिअर करतो की तुमचा सगळा इंटरव्ह्यू याच गोष्टींवर होणार, की तुम्ही कुठलं मटेरियल कसं ओळखता, कन्व्हेन्शन कसं ओळखता. हे तुमच्या बेसिक थिंग्स आहे आणि त्या तुम्हाला जमल्या पाहिजे. ठीक आहे. सो आता मी चेक करताना आता पहिला टेबल तुम्हाला शो करतो. सगळ्यांनी हा टेबल ड्रॉ करायचा आहे व्यवस्थित. म्हणजे टाईप, कन्व्हेन्शनल आणि मटेरियल. तुम्हाला बोर्डाला एक्झाम्पल कसं येतं, शो द कन्व्हेन्शनल ऑफ कास्ट आयर्न. त्याच्यात तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे कास्ट आयर्न कसा ड्रॉ करता. सो सगळ्यांनी पहिल्यांदा मेटल्स, नॉन मेटल्स कसं डिझाईन करता, हे सगळं हा टेबल प्रत्येकाने आता वहीमध्ये 3 कॉलम करा. टाईप, कन्व्हेन्शन अँड मटेरियल्स. झालं की मला सांगा. समस्या असाइनमेंट बुक असाइनमेंट मध्ये मध्ये काढायचं. करायचं त्या क्लास बुक मध्ये करायचं, लिहायचं. असाइनमेंट बुक मध्ये ऍज इट इज टेबल ड्रॉ करायचे आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये. तर असाइनमेंट मध्ये नाही करायचं ना? करायचं आहे. आता क्लास बुक मध्ये लिहून घ्यायचं फक्त सॉफ्टवेअर मध्ये, मग कॅपिटल लेटर नाही वापरायचे. 3 टेबल करा, टाइप्स, कन्व्हेन्शन आणि मटेरियल. झालं की मला सांगा पटकन, बाय फ्री हँड. एक्झामला ह्या टेबल पैकी तुम्हाला 6 ते 8 मार्काचा आहे. ठीक आहे. टाईप, कन्व्हेन्शन आणि मटेरियल, आणि एक कॉलम ऍड करा सिरियल नंबर. म्हणजे तुम्हाला असाइनमेंट मध्ये ड्रॉ करताना ऍज इट इज ड्रॉ करायचंय, पण आता लक्षात आलं पाहिजे आपण काय शिकतोय. माईक बंद करा, कोणाचं माईक चालू आहे बघा.
झालंय का? करू का स्टार्ट? हॅलो. एक नंबर मेटल. मेटल मध्ये एक नंबर टाका आणि वरची डायग्राम काढा बघा ते हॅचिंग लाईन. आता तुम्हाला जर आलं बोर्डला, आता ते मटेरियल कोणतं बघा, स्टील आहे, कास्ट आयर्न आहे, अलॉय, अल्युमिनियम आणि इट्स आलाय. हे मेटल. सो एक नंबरला नाव द्या मेटल आणि तो सिम्बॉल काढा. म्हणजे तुमचा तो जो स्क्वेअर आहे तो अंदाजे काढायचा असतो आणि त्याच्या पुढे सगळे मटेरियल लिहून काढा. आणि असाइनमेंट बुक मध्ये असा टेबल उतरवायचा. चला पटकन. मेटल मी तुम्हाला सांगितलं बोर्डाला शो अल्युमिनियम आलाय किंवा राईट द कन्व्हेन्शन ऑफ अल्युमिनियम आलाय. तुम्हाला काहीच नाही करायचं, एक स्क्वेअर काढायचा त्याच्यावरती हॅचिंग लाईन काढायची 45 डिग्रीची. समजलं का? समजलं का? हो मटेरियल कसं शो करायचं हे समजलं का? हो. कास्ट आयर्न सगळ्यात जास्त विचारलं गेलं. कास्ट आयर्न आणि अल्युमिनियम आलाय. सिंपल गोष्टी, तुम्ही फक्त त्याचं नाव टाकायचं डॅश करून तो कन्व्हेन्शन शो करायचा पेपरला. नेक्स्ट आहे तुमचं नॉन मेटल. सो टायटल द्या नॉन मेटल आणि हे फक्त क्रॉस हॅचिंग आहे. एका लाईननी आणि बोथ लाईननी क्रॉस हॅचिंग. सो लीड, झिंक, टीन, व्हाईट मेटल. याच्यात लीड जास्त वेळा आलेलं आहे. व्हाईट मेटल आणि लीड मुलांना नाही समजत ते, आणि कंपनीत गेल्यानंतर बघितलं तर ते इकडे तिकडे बघत राहत. हाऊ टू शो द व्हाईट मेटल अँड लीड. 2 नंबर टाकला तुम्ही. दोन नंबर नॉन मेटल म्हणायचं, लीड, झिंक, टीन, व्हाईट मेटल. लिहून झालं की मला सांगा पटकन. झालंय सर. ओके. आता लक्षात येईल बोर्डाला प्रॉब्लेम आला तर शोध राईट द कन्व्हेन्शन ऑफ व्हाईट मेटल. लक्षात येईल का? येस सर. ओके. 3rd नंबर ग्लास. आता बघा ग्लास 3 नंबर, त्याचं कन्व्हेन्शन बघा आपण कार्टून मध्ये बघतोय असं पुस्तकात. फक्त काहीच करायचं, एक डॅश मोठी काढायची, दुसरा डॅश छोट्या काढायचे थोडे. ठीक आहे. 3 नंबर. आला का क्लास? ओके. येस सर. नेक्स्ट मटेरियल आहे तुमचं पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल मध्ये 4 नंबर राहू द्या. पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल मध्ये पोर्कलेन, स्टोनवेअर, मार्बल आणि स्लेट्स. आता यांनी थोडं चुकीचं काढलेलं आहे. पाऊस जसा पडतो तसा काढायचंय पॅकिंग मटेरियल. डॅश 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 म्हणजे व्हर्टिकल लाईन हॅचिंग लाईन आहे त्या डॉटेड काढायच्या. पाऊस पडतो तसा त्या बॉक्स मध्ये. दॅट इज युअर पोर्कलेन, स्टोनवेअर, मार्बर आणि स्लेट.
लक्षात येते. पॅकिंग मटेरियल, पोर्कलेन, स्टोनवेअर, मार्बल आणि स्लेट. सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का मित्रांनो, हे तुम्हाला जमायला पाहिजे. पोर्कलेन, स्टोनवेअर, मार्बल. समजलं का पॅकिंग मटेरियल? 4 नंबर. येस सर. ओके. नेक्स्ट, इन्सुलेटिंग मटेरियल. पुढचा पॉइंट, इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये काय करायचं फक्त हॅचिंगला क्रॉस हॉरिझॉन्टल क्रॉस मारायची. बघा, ऍस्बेस्टॉस, फायबर, फेल्ड, सिंथेटिक, रिझाइन कॉर्क, रबर. रबर 100% येतं, ऍस्बेस्टॉस आणि रबर. लेदर पण येतं. झालंय का? इन्सुलेटिंग मटेरियल लिहून घ्या सगळे व्यवस्थित. झालं सर. बाय फ्री हँड लिहिता ना सगळे. असाइनमेंट मध्ये हाच टेबल कॅपिटल लेटर मध्ये व्यवस्थित अंदाजे ड्रॉ करायचा. असाइनमेंट नंबर 3, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. मी जेवढे सांगतो तेवढे टेबल ड्रॉ करायचे आणि याच्यामधूनच एक्झामला येईल. तर पहिला प्रॉब्लेम घ्यायचा ना. प्रॉब्लेम नाही घ्यायचा, डायरेक्ट टेबल ड्रॉ करायचा. मी पाठवतो ग्रुप वरती तू व्यवस्थित काय ड्रॉ करायचे. तर या As it टेबल is मध्ये table सर्व draw करायचं. हो. नेक्स्ट, लिक्विड. आता बघा, लिक्विड तुम्हाला इथे चुकीचं दाखवलेलं आहे. त्यांनी डॅश डॅश केलेलं. आपण पाणी कसं दाखवायचं लिक्विड चौकोनामध्ये? यांनी लाईन केलेलं आहे बघा. चौकोन दिसतोय तुम्हाला? लिक्विडचा. त्याच्यामध्ये फक्त डॉटेड लाईन टाका. पाणी जसं दाखवतो आपण बादलीमध्ये कसं पाणी दाखवतो तसं दाखवायचं. याच्यामध्ये तुम्हाला वॉटर, ऑइल, पेट्रोल, केरोसिन हे सगळे तुम्हाला गिवन असतात. नेक्स्ट, झालंय का लिक्विड? पटकन ड्रॉ करा. तुम्हाला पेट्रोल, वॉटर, केरोसिन एकदा चाललंय. पेट्रोल आणि वॉटर कंटिन्यू येत असत. मी परत एकदा रिपीट करतोय. लिक्विड मधल्या लाईन डॉटेड दाखवायच्या. सर म्हणजे इथे दाखवलंय तशा नाही ड्रॉ करायच्या, डॉटेड लाईन करायच्या ना. त्यात स्ट्रेट लाईन दाखवलेल्या आहेत त्या लिक्विडच्या, ते डॉट 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 पाणी दाखवायचं. पाणी. ओके सर.
झालंय का? नेक्स्ट आहे उड. झालंय का लिहून हे? अरे लिहून झालंय का? आवाज येतोय का? येस. ओके. नेक्स्ट आहे वूड आणि प्लायवूड. प्लायवूड जास्त वेळा विचारलं जातं आणि वूड पण. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पायडरमॅन काढायचं फक्त बघा ब्रॅकेट मध्ये. लाईन्स बघा किती सोपे आहे. हे आता 5वीच्या मुलाला पण येईल, पण लक्षात ठेवा हे लक्षात नाही राहत मुलांच्या कसं ड्रॉ करायचं. ड्रॉ करून झालं की मला सांग. झालंय का उड? नेक्स्ट आहे कॉन्क्रीट. सिमेंट ऑफ मिक्सचर ऑफ सिमेंट अँड सॅन्ड अँड ग्रेव्हल. आपण याला सगळ्यांना त्याला काय म्हणतात कॉन्क्रीट मिक्सचर दाखवतो. सो त्याला फक्त टिक मार्क करायची आणि मध्ये खडी खडी दाखवायची. बघा दिसतंय समोर तुमच्या. लक्षात येतंय का मी काय शिकवतोय? कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. हा पहिला टेबल आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ मटेरियल. ते तुम्हाला जमायला पाहिजे. मी परत एकदा दाखवतो. अगोदर ड्रॉ करून घ्या नंतर मी दाखवतो. झालंय का कॉन्क्रीट? सो पहिला टेबल तुमचा मेटल, ग्लास,
पॅकिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल, लिक्विड, वूड आणि कॉन्क्रीट. हे तुमचं क्लिअरली कंप्लीट झालंय. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण मशीन ड्रॉइंग, त्याचे कॉम्पोनंट्स, तुम्ही आज फक्त एकच टेबल ड्रॉ करायचा आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं? सर आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 8 ते 9 आपला पेपर होईल. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड, सेम प्रोसिजर. ड्रॉ करायचं, क्वेश्चन नंबर टाकायचा, पीडीएफ कन्वर्ट करायची आणि अपलोड करून द्यायची. तुमचं नाव गाव व्यवस्थित. लक्षात येत आहे? क्लास टेस्टचा पेपर पण असाच करायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे. आता ही प्रॅक्टिस आहे तुम्हाला. ठीक आहे. समजलं का? यस सर. ओके. आता एक्झिट करा आणि उद्याचे लेक्चर जॉईन करा. ठीक आहे. असाइनमेंट नंबर 2 कम्प्लीट करायची सगळ्यांनी बरं का, डीएसवाय आणि रेग्युलर. आणि असाइनमेंट नंबर 3 मध्ये जो टेबल ड्रॉ करायचा मी आता ग्रुपवर टाकणार आहे. ठीक आहे. करा एक्झिट.